सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर महापालिकेतील निर्वाचित नगरसेवकांचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपल्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली. पहिले प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी महापालिकेचा कारभार सुरू केला. त्यांच्यानंतर शीतल देवी उगले या दुसऱ्या प्रशासक ठरल्या. त्यांची पदवी झाल्यानंतर विद्यमान आयुक्त सचिन ओंबासे यांनी सोलापूर महापालिकेचे प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. आता राज्यातील 29 महापालिकांसह सोलापूर महापालिकेचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. त्यानुसार आजपासून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सध्या राज्यात आणि केंद्रात भाजप आणि मित्र पक्षांचं सरकार आहे. राज्यात भाजप राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट अशा 3 पक्षांचे महायुती सरकार असून काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात महाविकास आघाडी आहे. महापालिका निवडणूक सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच होणार असल्याचे संकेत प्रदेश पातळीवरून मिळत आहेत. त्यानंतर सोलापूर महापालिकेची निवडणूक सुद्धा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार असल्याची चिन्ह सध्या तरी आहेत. सध्या राज्यातील सत्ताधारी महायुतीकडे आणि त्यातही विशेष करून भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी जास्त आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी एका पक्षाकडे तिकीट नाही मिळालं की दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तिकीट देताना भाजपसह महायुतीतील इतर 2 पक्षांचीही चांगलीच ओढाताण होण्याची शक्यता. त्यामुळे महायुतीत उमेदवारी नाही भेटल्यास महाविकास आघाडीकडे जाण्यासाठी अनेकांनी पर्यायी मार्ग शोधून ठेवल्याचंही दिसून येत आहे. सोलापूर महायुतीतील 3ही घटक पक्षांनी स्वतंत्रपणे इच्छुकांचे अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. सध्या तरी सत्ताधारी भाजपकडे इच्छुकांची भली मोठी रांग लागल्याचं चित्र आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनंही आपली ताकद पणाला लावली आहे. काहीही करून महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवला पाहिजे यासाठी महाविकास आघाडीतील 3ही पक्षांनी आत्तापासूनच जोर लावलाय. या निवडणुकीसाठी सोलापुरात महायुती आणि महाविकास आघाडी होईल असं जरी नेत्यांकडून सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. सोलापूर महापालिकेवर दीर्घकाळ काँग्रेस आणि मित्र पक्षाची सत्ता होती. मात्र मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेसचे माजी महापौर स्वर्गीय महेश कोटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन त्यावरच्या अखंड शिवसेनेमध्ये गेले होते. त्यामुळे काँग्रेसला त्यावेळी सत्ता कायम राखता आली नव्हती. परिणामी महापालिकेवर भाजपचे कमळ फुललं होतं. तब्बल 22 नगरसेवक स्वतःच्या ताकदीवर निवडून आणणारे स्वर्गीय महेश कोटे हे विरोधी पक्षनेते झाले होते. सध्या शहरामध्ये 3ही आमदार भाजपचे आहेत. स्वर्गीय महेश कोटे यांचे पुतणे देवेंद्र कोटे हे भाजपचे आमदार असून त्यांनी संपूर्ण कोटे गट भाजपच्या बाजूने खेचून घेतलाय. त्यामुळे भाजपची ताकद ही निश्चितच वाढली आहे. दुसरीकडे स्वर्गीय महेश कोटे यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेच्या शिवसेनेमध्ये 2 गट पडले असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गट हा महायुतीमध्ये भाजप सोबत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील दुसरा गट महाविकास आघाडी सोबत आहे. दुसऱ्या बाजूला त्यावेळी अखंड असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आता 2 गटात विभागली असून दोन्ही गटांची ताकद ही सत्ताधारी शिवसेना गटापेक्षा कमी असल्याचं सध्या तरी दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी टिकणार की फुटणार, कोणता इच्छुक कोणत्या बाजूला जाणार हे सध्या तरी स्पष्ट नाही. मात्र यंदा निवडणुकीत उतरणाऱ्या राजकीय पक्षांची संख्या वाढली असल्यामुळं साहजिकच इच्छुकांचीही तुफान गर्दी होणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच महायुती आणि महाविकास आघाडीचे अस्तित्व निश्चित होणार आहे.